तुमच्या मागच्या व्हिडिओत जे आता ऐकलं की कोकणात निवडणुकांना पैसे वाटले सगळे गावात, तर हे पैसे अवैध मार्गाने कोकणालाच लुटून गमावलेले असतात, याबद्दल सांगा. मी म्हणालो की तुमच्याकडे आज पैसा जे तुम्हाला वाटतात आहेत 5,000 10,000 असे जे काही वाटतात आहेत हे राजकारणी लोक, तर ते तुम्हाला तुमच्याकडून ते वसूल कसे करणार आहेत? कारण उद्या तुम्ही तर गरीब लोक आहात, आम्ही अशा ह्या मातीच्या घरात राहणारी माणसं आहोत. मग आमच्याकडून हे पैसे वसूल कसे करणार आहेत? तर ते फिजिकली आमच्या खिशातून नाही करणार आहेत. तर आमचं एक हिडन इकॉनॉमिक्स आहे कोकणाचं. ते हिडन इकॉनॉमिक्स म्हणजे जल, जंगल, जमीन आणि शुद्ध हवा आणि एक वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ज्याच्यामध्ये आम्ही राहतो, जिथे जमिनी आणि इन्व्हेस्ट करण्यासाठी आज लोक तळमळतात. अख्खं जग गोव्याला येतं, तर ते गोव्याला नाही, ते कोकणात येतंय. खरं तर त्याचं नाव आजपर्यंत गोवा होतं. ती गोमंतक भूमी आहे, कोकणाचा एक छोटासा पार्ट आहे. सो आपण असं म्हणतो की गोवा 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 नाही, एक कोकणाचा छोटासा पार्ट आजपर्यंत जगाचा डोळा होता. तर आज अख्खं कोकण हा जगाचा एक डेस्टिनेशन बनत चाललंय. कारण आज गोव्याचं एक्सपान्शन म्हणजे काय, गोव्याची संस्कृती काय आहे, तर हे कसं काय होतंय, तर मग हे पैसे तुमच्याकडून कसे काय घेतले जातात. मग त्याच्यासाठी आम्ही एक कोकणाचा एक जो मॅप तयार केलाय शाश्वत कोकणच्या माध्यमातून, ज्या मॅपमध्ये आम्ही दाखवलंय की अगदी रेडीपासून म्हणजे गोव्याच्या सीमेवरती एक रेडी गाव आहे, ते रेडी गावापासून अगदी पालघर डहाणू पर्यंतचा जो कोकण, महाराष्ट्रातला जो कोकण भाग आहे, इव्हन गोवा, हे कसं काय उद्ध्वस्त होत गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रकल्प येतात आहेत त्याच्यातून ह्यांची इकॉनॉमी चालते. आणि ते उद्ध्वस्त करण्यासाठी यांच्याकडे 5 वर्षाचाच काळ असतो. आम्ही आमचं अख्खं आयुष्य सस्टेनेबल जगतो आणि 5 वर्षामध्ये यांना अख्ख्या कोकणामध्ये त्यांनी टाकलेले 5,000 कोटी रुपये वसूल करायचे असतात. ते कसे वसूल करणार? मग जर आमच्या प्रायोरिटीज ह्या जर फक्त चिकन, मटन, दारूच्या पार्ट्या आणि 5-5 हजार रुपये घेणं एवढंच जर असेल, तर मग आपल्याला अपेक्षित असलेला विकास आणि मागण्या ह्या नेहमी दुर्लक्षित होत